अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला महादेवाचं जे मंदिर आहे, मला सापडलेले जे महादेव आहे, त्यांचं मंदिराचं जे काम आहे ते पूर्ण झालेलं आहे. त्याच्याबद्दल हा व्हिडिओ आहे. या कामामध्ये खूप जणांनी मदत केली, त्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे. आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. मला सापडलेले जे महादेव आहे ते 30/9/2024 ला छत्रपती संभाजीनगर मध्ये गारखेडा परिसर गजानन मंदिर आहे, तिथे एका झाडाखाली मला महादेवाची मूर्ती सापडली होती. मी फोटो टाकेल तुम्हाला. एका ठिकाणी ठेवलेली होती, त्याच्यावर थोडी धूळ होती, त्याला चांदीचे डोळे होते. आणि त्या साईडला मी ऑफिसच्या कामानिमित्त गेलो असताना तिथे थांबलो मी थोडा वेळ. मग फोनवर माझे कॉल चालू होते. तिथे थांबल्यानंतर मला असं जाणवलं की महादेवाची एक पिंड पाषाण दगडी आणि नंदी, त्याला छान चांदीचे डोळे अशी ठेवलेली होती. खूप दिवसापासून ठेवलेली असेल. माझ्या मनाला लागलं की आपण ही मूर्ती, ही पिंड घेऊन जाऊया. थोडा वेळ थांबलो, मी विचार केला, मनामध्ये द्वंद निर्माण झाला. मग आपण कशी घेऊन जायची काय, कारण की माझी जी बायको आहे ती महादेवाची सेवा खूप करते मनापासून, आणि आम्ही जिथं राहतो तिथं महादेवाचं मंदिर काही नव्हतं. 30/9/2024 ला त्या दिवशी प्रदोष होता, सोमवार होता प्रदोष. मग त्या दिवशी मनामध्ये असं काहीतरी जाणवलं, त्या महादेवाच्या मूर्तीमधून, पिंडीमधून असं काही जाणवत होतं की मला घेऊन चला, असं काहीतरी जाणवत होतं मला. आणि जेव्हा मी महादेवाची पिंड उचलली तर मला एवढी काही जड नाही लागली ती. पण जेव्हा महादेवाची पिंड आमच्या घरासमोर जेव्हा स्थापन करायची होती, तेव्हा 2-2, 3-3 ब्राह्मणांकडून ती उचलत नव्हती. मनामध्ये असं विचार आला की आपण घेऊन जाऊ. माशीच घेतली, गाडीमध्ये ठेवली आणि घरी आणलं. घरी आणल्यानंतर बायकोला म्हणलं की आपल्याकडे महादेव आले. काय करावं आणि काय नाही त्या दिवशी समजत नव्हतं. एवढी एनर्जी होती त्याच्यामध्ये, त्या ताकद एवढी होती की आम्ही बाहेर ठेवलं. नंतर अभिषेक केला, नंतर त्याला धुतलं, सगळं व्यवस्थित केलं. पण आम्ही घरामध्ये नाही घेतलं. रात्रभरामध्ये झोपणे लागली. मग कसं करायचं, काय करायचं काहीच लक्षात नव्हतं. रात्रभर झोपणे आली. ती ऊर्जा खूप प्रचंड होती, म्हणजे सांगू शकत नाही. मला असं वेगळंच वाटत होतं, वेगळ्याच दुनियेत आपण असं वाटत होती. एनर्जी खूप होती. मग ते केल्यानंतर नंतर आम्ही परत रात्री स्वप्नामध्ये असं आलं की त्यांना परत विधिवत करून, आपण कोणताही पाहुणा घरी आला तर आपण बाहेर ठेवतो का नाही, घरात घेतो ना, त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी आम्ही परत त्यांचं औक्षण केलं. टावेल, टोपी, उपरणं, नारळ असेल, पूर्ण पूजन असेल, पूर्ण पिंड आहे स्वच्छ धुतली, दूध असेल, दही असेल, पंचामृत सगळी धुतली आणि मग बाहेरच्या साईडला ठेवून दिलं. आमचे 6 महिने याच्यामध्ये गेले की पिंड स्थापन करायची का नाही करायची का. महाराजांच्या सेवेमुळं काशीपर्यंत, ब्राह्मणापर्यंत महाराजांच्या सेवेमुळं ओळख आहे महाराजांमुळं. आपण शून्य आहे. खूप जणांना विचारलं, काशी असेल, नाशिक असेल, सगळीकडे विचारलं. काही ब्राह्मण म्हटले स्थापन करा, काही जण म्हटले नाही करा. चालू होतं तसं. शेवटी महाराजांना एक व्यक्तीने मला सांगितलं की महादेव तुझ्याकडे काय मागताय. काहीच नाही, आमच्या समोरची जी जागा आहे 4 फूट तेवढीच, दुसरं काय. आणि महादेवांनी पण त्यांच्या मनातून, महादेव, आता आमचे मंदिर चालू होतं, त्या मंदिरामध्ये पण खूप जण म्हणायचे आम्हाला द्या. त्यांनी पण आणली नव्हती तर ते म्हटलं ते तुम्ही देऊ शकता, पण मला द्यायचं होतं. महादेवांनी स्वप्नामध्ये दृष्टांत दिला की मूर्ती कुठेही कोणाला द्यायची नाही, मी तुला काहीही मागत नाही, तुझ्या भरोश्यावर मी नाहीये, हे असं डायरेक्ट महादेवांनी सांगितलं स्वप्नामध्ये. मग काम करायचं होतं आपलं वटायचं काम करताना आपण बायको मागायला लागली की काम करून घ्या, महादेव हे करून घ्या, पायरी करू आपण त्यांची. ते केलं. महादेवांनी सांगितलं तुला 1 रुपया लागणार नाही, तू फक्त पुढाकार घे आणि करत राहा. मग एक व्यक्ती आहे, त्यांनी पण खालचा वाटा बांधून दिला. मग असं करता करता मनामध्ये विचारून मग आम्ही 31 जानेवारी 2025 ला महादेवाची स्थापना आहे ती. तेव्हा पण
खर्च खूप आला, तो सगळ्यांनी दिला. सगळ्यांनी एक एक रुपया करून सगळ्यांनी खर्च दिला. ह्या सांगायचा उद्देश हाच आहे की महादेव म्हणतो की मी कोणाच्या भरवशावर नाही. सगळ्यांनी दिलं. कोणी कोणी गहू असेल, कोणी तेलाचे डब्बे असेल, सगळ्यांनी. एक सेवेकरी ताईचा वाढदिवस होता, त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या वयानुसार तांदूळ दिले होते. विचार करा, बासमती तांदूळ असेल ते दिले होते भंडाऱ्यासाठी. हे सगळं केलं, स्थापन केला, सगळ्या गोष्टी आला. 31 जानेवारी 2025 ला स्थापन झाले आणि 31 डिसेंबर ला महादेवाचं मंदिर आहे ते पूर्ण आलं. त्या मंदिराला पण खूप जणांनी, सगळ्यात पहिले आम्ही ठरवलं, बायको आहे ती, पहिले पत्राचं शेड केलं, साधं सोपं पत्राचं. मी सगळ्या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे. पत्राचं साधं सोपं शेड होतं, फक्त खाली ठेवले होते. एका वर्षात पूर्ण ते संगमरवरी, फरशी असेल, लाइटिंग असेल, सगळ्यामध्ये एका वर्षात ते बसले. हे तुमचं सगळ्यांचं सहकार्य, जे जे व्हिडिओ पाहताय, जे जे देणगी देताय. महादेवाचं बांधकामाचा वेळ आली. बायको म्हणतात आपलं बांधकाम करायचं, हे करायचं. मग बांधकाम करायचं म्हटलं पैसे लागतात. मी म्हटलं माझ्याकडे सध्या पैसे नाहीये, काय करू समजत नाही. जसे जसे पैसे येतील तस तसं करू आपण. पण महादेवांनी सांगितलं की हे सार्वजनिक महादेव म्हणून सगळ्यांकडून आपण, जसं महादेवांनी स्वतः अन्नपूर्णा मातेकडे भिक्षा मागितलेली, त्याप्रमाणे महादेवांनी म्हटलं की हे सार्वजनिक आहे म्हणून तू सगळ्यांकडे पैसे असेल ते मागायचे, किंवा काही साहित्य असेल, वस्तू असेल त्याप्रमाणे माग, म्हणजे तुझ्यावर काही भार येणार नाही. आणि मी कोणाच्या भरशावर आलेलो नाही, हे पहिलेच त्यांनी सांगितलेलं आहे. मग म्हटलं आता काय विचार करायचा, कसं करायचं. आपल्याकडे जेवढे पैसे आहे तेवढे लावू आपण. महाराजांच्या इच्छेनुसार सगळं आहे. मग स्टार्टिंगला आम्ही सुरू करून दिलं, सगळ्यात पहिले सुरू करून दिलं. मग विटा असेल, वाळू असेल, या सगळ्या गोष्टी चालू करून दिल्या. मग नंतर महादेवने एक आयडिया दिली. ते म्हटले की त्यांचा जो व्हिडिओ असेल तो व्हिडिओ टाकून सोशल मीडियावर मी टाकला. त्यांनीच आयडिया दिली मला की फक्त व्हिडिओ टाकून द्या. व्हिडिओ टाकल्यानंतर लोणार असेल, लोणारमध्ये पण दोन सेवेकरी आहेत, त्यांनी पण पैसे असेल, दक्षिणा असेल त्यांनी पाठवली महादेवाच्या याच्यासाठी. सगळ्यात पहिले लोणारचं त्यांनी पाठवली, दोघांनी. त्यांनी पाठवल्यानंतर बाकीच्यांनी हळूहळू सगळं जो फ्लो आहे तो सुरू झालेला आहे. कोल्हापूरच्या त्यांनी नाग पाठवला. सगळ्यांनी त्यांच्या याच्यानुसार महादेवांनी त्यांना प्रत्येकाला सांगितलं असेल, मला असं वाटतं की प्रत्येकाने खारीचं वाटा, कोणी एक महादेवाची जी देणगी आहे ती 1 रुपयापासून ते 50,000 पर्यंत आली. दीपा एवढ्या याच्यामध्ये खूप जणांनी पाठवले. म्हणून ह्या याच्यातून सगळ्यातून हे जे मंदिर आहे ते एवढे मंदिर आहे, ते भव्य मंदिर आहे, ते तयार झालं. त्याच्यात खूप अडचणी आल्या. पैसा म्हणजे सर्वस्व नसतं, अडचणी खूप ठिकाणी आल्या. फरशी असेल, फरशीला पण आम्हाला साधी बसवायची नव्हती, आम्हाला संगमरवरी बसवायची होती. आम्ही जेवढी फरशी सांगितली त्याच्यापेक्षा जास्त फरशी आली. विचार करा, म्हणजे महादेवांची इच्छा होती जे खाली बसणार आहे त्यांना पण संगमरवरी मध्ये बसावं. माझ्या घरी 30,000ची फरशी नाहीये, विचार करा. पण महादेवासाठी आपण, मी म्हटलं जेवढं करता येईल आपण तेवढं करायचं. त्यांनी सांगितलं होतं की मी तुझ्या भरोश्यावर नाहीये, त्यांनी पहिलेच सांगितलं होतं. ते फरशी असेल, बाकी तांब्याचं महादेवचं असेल, नाग पण तांब्याचा असेल, बाकी जो खर्च असेल तो पण सगळा खर्च, सिमेंट असेल, रेती असेल, वाळू असेल, सगळ्या गोष्टी चालू होत. स्लॅब असेल, आपण स्लॅब टाकलं म्हणजे 31 जानेवारी 2025 ला महादेव पत्रामध्ये होते. 31 डिसेंबरला महादेव स्लॅब मध्ये छान त्यांचं गेट करून घेतलं, स्टीलचं गेट. सगळ्या गोष्टी प्रॉपर आणि छान केल्या. हे सगळं तुमच्या सहकार्यामुळे. ज्यांनी 1 रुपया दिला असेल ते पण महादेवांसाठी प्रिय आहे. ज्यांनी किती जरी पैसे दिले असेल ते पण महादेवांसाठी प्रिय. मला सगळे लोक सारखे तुम्ही, आणि तुमच्या सगळ्यांमुळं महादेवाचं जे मंदिर आहे ते पूर्ण झालं. आपण मागच्या जेव्हा भंडारा केला होता तेव्हा पण खूप जणांनी धान्य असेल, देणगी असेल, खूप जणांनी पाठवली. आणि हे तुम्ही जे पाठवता ना, हे महादेवांचे आशीर्वाद आहे. महादेवांचे आशीर्वाद. खूप जण म्हणतात दादा तुम्ही, म्हणजे माझ्या घरचे असेल, खूप जण म्हणतात की असे काय पैसे मागतो, कशाला पैसे मागतो, काय गरज आहे पैसे मागायची. पण माझं मत एकच आहे, आपण जे भिक्षा मागतो, आपण जे दान मागतो, जे आमोशाला दान असेल किंवा पत्रिका मार्गदर्शन असेल, काही असेल,
हे जे मी काही करतो ना, याचे जे आलेले जे काही पैसे असतात ना, ते महादेवाच्या कार्यासाठी मी वापरत असतो. लक्षात ठेवा. गाणगापूरमध्ये दत्त महाराज भिक्षा मागता. आपण तर काय, आपण तर काहीच नाही, कोणीच नाही, शून्य आहे. महादेवांनी पण अन्नपूर्णाला भिक्षा मागितली. माझे घरचे अजून पण बोलतात, कशाला देणगी मागतो, कशाला पैसे मागतो. पण लाज वाटायचं नाही. मला पहिले लाज वाटायची. मी पहिले मागत नव्हतो. मला नाही आवडायचंय. काय मागायचं, आपलं नाही, आपल्याला आपलं करायचं. पण हे महादेव जे आहे ते सार्वजनिक आहे. ते म्हणजे तू एकटा करून काय, तू एकटा करून एकट्याला नाही, सगळ्यांना पुण्य जायला पाहिजे. म्हणजे महादेव हे स्वयंभू महादेव हे छत्रपती संभाजीनगर मध्ये पारगावकर नगर मध्ये बसलेले, पण त्यांचे देणारे जे आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी बसलेले. महादेवांची इच्छा आहे आणि ज्यांनी ज्यांनी दान दिलं ना, त्यांचे सगळे कामं झालेले. हा माझा अनुभव आहे. त्यांचे सगळे कामं झालेले. कोणाचं लग्न असेल, जॉब असेल, सगळे कामं त्यांचे झालेले. म्हणून अजून पण कोणाला देणगी द्यायची असेल, काही असेल, तुम्ही तुमच्या इच्छेनुसार देऊ शकता. खूप जणांना प्रत्येक वर्षी वाढदिवस असतो, लग्नाचा वाढदिवस असेल, मुलाचा वाढदिवस असेल, त्यांच्या निमित्त पण तुम्ही त्यांच्या नावाने आपण अभिषेक असेल आपण करूया त्यांच्या नावाने, असं ठरवलेलं आपण आता या जानेवारी पासून. कोणाचा वाढदिवस असेल, लग्नाचा वाढदिवस असेल, तुमचं नाव आणि गोत्र पाठवायचं, तुमच्या नावाने तिथं अभिषेक आहे तो आपण करायचा प्रयत्न करणार आहोत आणि करणार आहोत. म्हणून महादेवाचं मंदिर आहे ते खूप छान झालं. नावाची पाटी पण राहिली होती, नावाची पाटी पण खूप छान केली. म्हणजे सगळ्या गोष्टी बरोबर झाल्या. म्हणजे जेवढं मी माझ्या डोक्यात विचार नव्हता केला, पहिले साध्या त्या पत्रामध्ये होते, आता स्लॅब मध्ये चांगलं गेट असेल, नाव असेल, सगळं असेल, सेवा असेल, सगळं छान झालं. आता फेब्रुवारी मध्ये पुढच्या महिन्यामध्ये महाशिवरात्र आहे. खूप छान महाशिवरात्र आहे, ते आपण करणार आहोत. सेवा जास्त करणार आहोत आपण, सेवेवर भर आपण जास्त देणार आहे. म्हणून तुम्हा सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचे आभार मानण्यापेक्षा तुम्हाला सगळं हेच करतो की तुमच्या सगळ्यांमुळे महादेवांचं काम आहे ते झालेलं आहे. सगळ्यांमुळे, कारण की महादेवांची इच्छा आहे. मला तर प्रचंड अनुभव येतात, प्रत्येक क्षणी अनुभव सांगतात, प्रत्येक क्षणी देत असतं की लोक असे मला काही वाईट बोलत असतात ना, काही घरचे असेल, काही बाहेरचे असेल, काय पैसे मागता, काय हे करता ते करता, पण महादेव म्हणता की मला माहिती तू कशासाठी करतोय, त्यांच्यासाठीच करतोय आपण. म्हणून मनामध्ये मी कधीच हे करत नाही. आपल्या लोकांनी नावं ठेवलं, काही करायचं नाही. आपण प्रामाणिक आहे ना, बस. मग काही मी स्वतः जॉब करतो, बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या आहे, महादेवामुळे कशाचं काही कमी नाही आपल्याला. म्हणून जास्त हे नाही करायचं. म्हणून प्रत्येकाने तुम्ही जी महादेवासाठी जी देणगी पाठवली असेल, हे पाठवलं असेल, त्यासाठी तुमचे आभार. आभार मानण्यापेक्षा आपण महादेवांचे सेवक आहे, तुमचे काय आभार मानायचे. पण तुम्ही जे पाठवलं, विश्वास ठेवून जे पाठवलं देणगी, त्यासाठी ही आभार आहे महादेवांचे. महादेव तुमची जी सर्व आहे, तुम्हाला ज्यांनी महादेवांच्या मंदिराच्या कार्यासाठी काही देणगी पाठवली असेल तर त्यांना यश, कीर्ती, समाधान, आयुष्य, त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण हो, असा संकल्प पण आपण करणार आहोत. म्हणजे तुम्हाला जे आशीर्वाद आहे ते महादेवांचे लाभतील. असंच सहकार्य तुम्ही असंच पुढं अखंड तुम्ही सुरू ठेवावं. आणि तुम्ही कधीही छत्रपती संभाजीनगर मध्ये आलात किंवा तुम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये असाल तर पारगावकर नगर, पिसादेवी रोड, पारगावकर नगर, छत्रपती संभाजीनगर इथे महादेवाच्या दर्शनाला अवश्य यावं. खूप जागृत आहे, अवश्य यावं दर्शनाला. मन ठेवावं. महादेवाच्या पिंडीवर डोकं ठेवल्याने तुमचं मन शांत होईल. स्वयंभू खूप जणांचे अनुभव आलेले, खूप जणांना अनुभव आलेले आहे. म्हणून तुम्ही पण प्रत्येकाने अवश्य एकदा तरी दर्शनाला यावं आणि मन आपलं शांत करून घ्यावं. आणि इथंच जे मन आहे ते पूर्ण शांत होईल, बाकी काही नाही. महादेवांचं जे छान आहे तुमच्या सगळ्यांमुळे छान झालेलं आहे. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.